राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेसंदर्भातली। कारण आज मुंबईमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप होणार आहे। यावेळेला उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांची उपस्थिती असणार आहे। भारत जोडोच्या व्यासपीठावरून इंडिया आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे। तेव्हा आजच्या या समारोपाच्या वेळी हे नेते काय सांगतायत हे पाहावं लागेल। मुंबईमध्ये आज भारत जोडो न्याययात्रेचा समारोप होतोय। राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याययात्रा आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले। तर धनंजय, काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले? कसं नेमका हा सगळा आजचा दिवसभरातला दौरा असणार आहे, त्याचं नियोजन असणार आहे? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर मणिपूरवरून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत पोहोचलेली आहे। काल राहुल गांधी यांनी दादर येथे चैत्यभूमी येथे अभिवादन केलं आणि त्यानंतर आज त्याची सांगता सभा ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार आहे। आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आज सकाळी राहुल गांधी जे आहेत ते मनी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान असा पायी पदयात्रा काढत आहेत। जर आपण पाहिलं तर ही न्याय संकल्प पदयात्रा आहे आणि ही आज काढण्यात येणार आहे। आता थोड्याच वेळात राहुल गांधी जे आहेत ते येतील आणि यानंतर जर आपण पाहिलं तर राहुल गांधी हे या पदयात्रेमध्ये असलेले पाहायला मिळतील। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते येताना पाहायला मिळत आहेत। आपण जर आपल्याबरोबर वर्षाताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, काय सांगाल? राहुल गांधी मुंबईत आहेत, आज पुन्हा एकदा एक पदयात्रा आहे मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान, संध्याकाळी ते बोलणार आहेत। काय वाटतं नेमकं कसं काय असणार आहे आजचा दिवसभरात? नाही, आत्ताच आपण बघतो आहोत ते मणी भवनमध्ये आहोत आणि महात्मा गांधीजींना या ठिकाणी वंदन करून आम्ही पुढे जाणार आहोत ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये। त्याच्यानंतर कारण तुम्हाला ते माहिती आहे की स्वतंत्र लढ्याची सुरुवात इथून झाली होती आणि ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसने चले जावचा नारा इंग्रजांच्या विरुद्ध दिला, त्या तेजपाल हॉलमध्ये जे आहे ते काही जे NGO आहेत आणि त्या ठिकाणी काम करणारी मंडळी आहेत, स्वतंत्र सैनिक आहेत, यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। आणि म्हणून मला सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने सकाळी सकाळी आज आपण भेटत आहोत, राहुलजींचा प्रयत्न आहे की प्रत्येकाशी संवाद करणं, जी आमची विचारधारा आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, ह्या राष्ट्राला एकत्र करणारी, जी महात्मा गांधीजींची विचारधारा आहे, जी बाबासाहेबांची विचारधारा आहे। काल आपल्याला माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या चैत्यभूमीवरती काल भारत जोडो यात्रेचा जो आहे तो न्याययात्रेचा समारोप झाला आणि तिथेही तुम्ही बघितलं असेल आमचं थीम पूर्णपणे राष्ट्रीय एकात्मता, त्या ठिकाणी सामाजिक सलोखा आणि एकमेकांमध्ये प्रेम देण्याचं काम व्हावं ही अपेक्षा आम्हाला आहे। आणि त्यामुळे काल बाबासाहेबांचं आम्ही जे आहे ते अभिवादन केलं आणि आज आम्ही सकाळी महात्मा गांधींना त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। आज समारोप सभा आहे, या सभेसाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे, कोणते मोठे नेते? सगळ्या समारोप सभेमध्ये जर बघितलं आज तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय सोनिया गांधीजी, आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय प्रियांका गांधीजी आणि त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्र पवारजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख, आपल्याला माहिती आहे की जे माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर अखिलेश यादव, तेजस्वी यादव, मला वाटतं अजून स्टॅलियनजी, अशा खूप विविध CM, मला वाटतं झारखंडचे CM, विविध CM येणार आहेत। आणि त्याचबरोबर जी प्रतिष्ठित मंडळी, विविध पक्षाची मोठी नेते, ती मंडळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यामुळे ही सभासुद्धा ऐतिहासिक होईल आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आज आपण बघतोय या ठिकाणी एक वातावरण झालेलं आहे की या वेळेला ही लढाई लोकशाहीच्या बाबतीमध्ये आहे, ही लढाई संविधान जपण्यासाठी आहे आणि म्हणून सगळी मंडळी बघा, तुम्ही जर बघाल ती संविधानासाठी आम्ही सगळेजण बरोबर आहोत ही भूमिका घेऊन येते। लोकसभेचं रणशिंग आज फुंकलं जाणार याच सभेच्या माध्यमातून? बिलकुल, आम्ही ऑलरेडी आणि काँग्रेस पक्षाची भूमिका हमेशा झालेली आहे की फक्त इलेक्शन आले की 6 महिने फक्त इकडे तिकडे नाही। राहुलजींची यात्रा तर एक माहिती आहे तुम्हाला किती, म्हणजे मागची यात्रा किती महिन्यात चालली। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा काही इलेक्शन बघून काम करत नाही, काँग्रेस पक्ष हा लोकांसाठी काम करतो आणि लोकांची विचारधारा मांडणारा पक्ष आहे। नक्की, धन्यवाद ताई। आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष हा लोकांसाठी काम करतो रिद्धी, असं मत जे आहे ते वर्षाताई गायकवाड ज्या आमदार आहेत काँग्रेसच्या, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मी पुन्हा एकदा दाखवेल, हा मणी भवनचा परिसर आहे आणि या परिसरात आता काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आता हळूहळू यायला जमायला सुरुवात झालेली आहे। ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती आज मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानात जाईल। ऑगस्ट क्रांती मैदानाच्या बाजूला असलेला तेजपाल हॉल, जिथे या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्याच ठिकाणी राहुल गांधी या सभेमध्ये जे सांस्कृतिक किंवा इतर सामाजिक पक्षाचे नेते मंडळी असतील किंवा
सामाजिक क्षेत्रातले जे मंडळी असतील त्यांची भेट घेतील, त्यांच्याशी संवाद साधतील आणि संध्याकाळी जी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे जी सभा होणार आहे, या सभेमध्ये आता राहुल गांधी नेमकं काय बोलतायत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित त्यामुळे नक्कीच धनंजय, आजची दिवसभरात सभा ही नेमकं काय ऐतिहासिक तिथे होईल असं घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.